गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजपर्यंत तुम्ही कोकणातले वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवर पाहिलेले आहेत, पण आज मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे कोकणातली जत्रा। आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे देव असतात आणि त्यांच्या दरवर्षी जत्रा असतात। आज अशाच एका गावची जत्रा आपण पाहणार आहोत। सो कोकणातली जत्रा अटेंड करण्याचं हे माझं फर्स्ट टाइम आहे, सो ती मीही पाहीन आणि तुम्हालाही दाखवेन। वेलकम टू खारेपाटण। मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण हे गाव 8व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती। त्या काळी खारेपाटण गाव बलिपत्तन या नावाने ओळखले जात असे। सुख नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून या गावाला ओळखले जाते। खारेपाटण व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचं ठिकाण आहे। निसर्गाने या गावाला भरभरून दिलंय। कदाचित म्हणूनच महादेवांच्या विक्राळ अशा काळभैरव रूपाने याच गावात वास्तव्य केले असेल। आज आपण जी जत्रा पाहणार आहोत ती याच खारेपाटण या गावच्या ग्रामदैवताची। तब्बल 72 खेड्यांचा अधिपती आणि 129 देवांचा आराध्य असणाऱ्या काळभैरवाची जत्रा। हे मंदिर कोकणातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे। 2014 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराचं बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीचे आहे। मंदिराच्या बांधकामासाठी खास तामिळनाडूवरून कारागीर बोलवले होते। हे मंदिर दक्षिणमुखी आहे। मंदिराचं आतील बांधकाम फारच सुंदर आहे। गाभाऱ्यावर मार्कंडेयाची कथा व बाजूला वेगवेगळ्या भैरवांच्या मूर्ती आहेत। तसेच एक सुंदर नटराजाची मूर्ती आहे। जसं हे मंदिर दक्षिणमुखी आहे तसेच येथील देव देखील दक्षिणमुखी आहे। मधल्या गाभाऱ्यात कालभैरव तर उजवीकडे जोगेश्वरी देवी आहे, तर डावीकडे शिवलिंग, नागराज स्थानिक देव होते। गणपती मात्र पूर्वेकडे तोंड करू नये। या मंदिराचा आधी 1956 मध्ये जीर्णोद्धार केला होता, तेव्हा ही मूर्ती स्थापन केली होती। 2014 मध्ये सगळ्या मूर्त्या पुन्हा नवीन बनवण्यात आल्या, पण कालभैरवाने कौल न दिल्यामुळे ही एकमेव मूर्ती 1956चीच आहे। माघ शुद्ध पंचमीला पालखी सोहळा असतो। सकाळी अभिषेक व लघुरुद्र पूजेने या सोहळ्याची सुरुवात होते। त्यानंतर गाराणी आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो आणि सभा मंडपात असणारी ही पालखी सूर्यास्तानंतर मंदिराबाहेर निघते आणि मंदिराला 5 प्रदक्षिणा घालते। पण या जत्रेचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे पालखी नाचवणं। प्रत्येक जण पालखी नाचवायला उत्सुक असतो। ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघते। गावचे आणि मुंबईतून आलेले चाकरमणी या मिरवणुकीत सहभागी होतात। चला मग आपण पण ही पालखी एन्जॉय करूया। पालखीनंतर मंदिराच्या शेजारी भरलेल्या या जत्रेमध्ये मी फेरफटका मारला। लहान मुलांच्या पाळण्यापासून खाण्यापिण्याची अगदी चंगळ होती। कोकणातले विविध खाद्यपदार्थ इथे मिळत होते।
कोकणात होणाऱ्या काही जत्रांपैकी हीच एक जत्रा. मी सुद्धा यावर्षी पहिल्यांदाच ही जत्रा अटेंड केली होती आणि हा एक्सपिरियन्ससुद्धा केला आणि तो तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. बाय.